हाय, हॅलो, नमस्ते. मी सावित्रा खडाखडे या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल. तर आज ना, आता दसरा पण आता काढणार आहे मी. आणि ते बघा सकाळ सकाळी ना नाश्ता बनवायला घेतलेला आहे. खूप दिवस झाले पास्ता बनवावं म्हणते, पण पास्ता काही बनवायचा झाला नाही आहे. आणि एवढा पास्ता बनवून ना मला सर्व हॉलची साफसफाई करायची आहे. आणि ते बघा मी एका भांड्यामध्ये ना पाणी गरम करून घेतलं आणि पाणी उकळल्यानंतर ना त्याच्यामध्ये आपण पास्ता शिजून घ्यायचा. आणि पास्ता शिजताना ना त्याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ आणि थोडंसं तेल टाकून घ्यायचं. म्हणजे जेणेकरून ना मीठ आणि तेल टाकल्यामुळे ना आपल्या पास्त्याला खूप छान असं ना टेस्ट येतं. आणि तेलामुळे ना अजिबात चिकट आणि चिवट होणार नाही. एकदम असे सुट्टे सुट्टे ना आपला पास्ता तयार होतो. आणि तुम्ही पाहू शकता इथे ना पास्ता शिजल्यानंतर मी शिजल्यानंतर एका असं चाळणीमध्ये घालून घेतलं, जेणेकरून पाणी साईडला होईल आणि पास्ता एका ठिकाणी बसेल. आणि तुम्ही पाहू शकताय कढई घेतली आणि तेल गरम झाल्यानंतर थोडंसं लसूण टाकलं. माझ्याकडे आलं नव्हतं म्हणून मी फक्त लसूण टाकलेलं आहे. आणि नंतर ना कांदा टाकून घेतला आणि कांदा थोडासा सोनेरी रंग येईपर्यंत ना परतून घ्यायचा. आणि शिमला मिरची आहे माझ्याकडे, गाजर पण घेतलेलं आहे आणि टोमॅटो पण आहे. आणि थोडंसं मी इथे ना गाजर पण ॲड केलं, म्हणजे जेणेकरून सर्व असं भाज्या असणं खरंच खूप छान आणि टेस्टी लागतं बरं का पास्ता. आणि मी एक 20 रुपयाचं पॉकेट घेतलं आहे पास्त्याचा. आणि जेणेकरून आम्ही सर्वजणच ना पास्ता खाऊ, सगळेजण एक एक प्लेट असा. आणि तुम्ही पाहू शकता इथे मी टोमॅटो घातलं आणि शिमला मिरची, कांदा आणि गाजर घातलेलं आहे. छानसं ना सोनेरी रंग येईपर्यंत परतून घेतला आणि चवीपुरतं मीठ टाकलं. आणि नंतर ना सोया सॉस टाकलेला आहे. आणि नंतर मी टोमॅटो केचप पण टाकलं आणि चिली फ्लेक्स टाकलं नाही आहे, कारण जेणेकरून शौर्य छोटा आहे, तिखट खाणार नाही आहे, म्हणून मी ना फक्त टोमॅटो सॉस आणि कॅप्सिकम वगैरे टाकून खूप छान आता इथे ना आपला पास्ता रेडी होतो. आणि मीठ पण टाकलेलं आहे. आणि हा सॉस ना घट्ट झाले की नाही त्यात ना आपण शिजलेला पास्ता मिक्स करून घ्यायचा आहे. आणि तुम्ही पाहू शकता इथे ना सर्व मसाला एकत्र झाल्यानंतर ना 1-2 मिनटं आपण मसाला शिजून घ्यायचा. आणि नंतर ना शेवटी आपण ना पास्ता ॲड करायचा आहे शिजलेला. आणि तुम्ही पाहू शकता इथे ना मस्तपैकी इथे आपला पास्ता तयार होतोय. आणि खूप छान इथे ना आपला पास्ता तयार झालेला आहे. आणि छानसं असं ना मी मिक्स करून घेतलं. आणि शेवटी ना आपल्याला जर वरून चीज खावंसं म्हणजे हवं असेल तर ना तुम्ही चीज टाकू शकता. आणि मी थोडंसं मसाल्यामध्ये म्हणजे अगोदर पण पास्ता मसाला टाकला आणि नंतरही पास्ता मसाला टाकलेला आहे. आणि खूप छान टेस्ट येते बरं का पास्त्याच्या मसाल्यानं. आणि इथे ना पास्ता तयार झाला आणि मी इथे सर्व करते आणि सर्वांना ना खायला देते पास्ता. आणि खूप छान आणि टेस्टी लागतो बरं का. आणि लहान मुलं तर ना आवडीने खातात, कारण टोमॅटो केचप असल्यामुळे. आणि ते आम्ही सर्वजण ना पास्ता वगैरे खाऊन घेतलो आणि आत्ता कामाला लागायचं आहे हॉलच्या क्लिनिंगला. आणि आता आपला दसरा म्हटलं की नाही, सर्व आपण कानाकोपऱ्यातून ना सर्व सर्व आपण काढत असतो. आणि हे आहे हॉलमधलं ना एक कप्पा आहे टी व्हीच्या राईट साईडला. आणि तिथून बघा पेपर आणि काही आईच्या साड्या वगैरे आम्ही तिथं ठेवतोय. आणि तिथले सर्व काढून आम्हाला ते सर्व झाडून झटकून घ्यायचं आहे. आणि वरच्या कप्प्यामध्ये आम्ही हॉलमध्ये फोटो लावले होते, पण आता हॉलमध्ये ना देवाचे फोटो असं आता नको म्हणतात लावायला, म्हणून आम्ही ना ते जुने झाले ते सर्व फोटो, म्हणून मी ते काढून ठेवलेले आहेत. आणि जे काही नवीन आहेत ना ते आतल्या देवघरामध्ये लावलेलं आहे. आणि तुम्ही पाहू शकता इथे शौर्यचे कपडे आणि ते खालच्या कप्प्यात ना शौर्यची खेळणी वगैरे सर्व होती, मी सर्व काढून घेतलं. आणि 3-4 दिवस झालं भरपूर पाऊस आहे. आणि पावसामुळे ना काही सुचना आणि काही ब्लॉग पण होईनात माझे. आणि दसऱ्याचं त्यांना सर्व मी काढलं. आतली रूमची पण ना सर्व भांडे वगैरे घासून घेतलेलं आहे. आणि ते कसं झालं माहिती आहे का, मी गावी गेलते एक दिवस पंढरपूरला आणि आईने ना मी येईपर्यंत ना आतली रूम क्लिनिंग करून घेतलेलं आहे. देवघरामध्ये ना सर्व भांडे आहेत म्हणजे न लागायचे नवीन वगैरे, आणि आईने ते घासून घेतले होते. आणि तुम्ही पाहू शकता इथे ना सर्व मी हॉलमधले काही पेपर्स, काही वह्या, पुस्तकं, काही जे काही आहे ना ते सर्व मी इथे ना जे लागत नाही ते वेगळीकडे ठेवले आणि जे लागतंय ते एकीकडे ठेवलेलं आहे. आणि तुम्ही पाहू शकता इथे मी सर्व, आई पण माझ्या मदतीला असतात बरं का. आणि फोटो फ्रेम म्हणा, शोपीस, घड्याळ काय पण असेल ना ते मी हलक्या हाताने स्वच्छ करून घेते, म्हणजे जेणेकरून ना काही फुटू नये, पडू नये म्हणून.
आणि तुम्ही पाहू शकताय इथे मी सर्व झाडून आहे ना झाडू मारून घेतला. आणि हॉलमध्ये तुम्हाला तर माहितीच आहे जाळ्या भरपूर साचलेल्या असतात. आणि इथे बघा आई पण ना जाळ्या काढू लागलेल्या आहेत मला. आणि आपण काय करायचं ना सारखं ना म्हणजे आपल्याला कसं जास्तीचं आपण हॉल कसं करतो 8 दिवसातून एकदा क्लिनिंग करत असतो. पण डीप क्लिनिंग पण मी करते बरं का हॉलचं डेली. म्हणजे 8 दिवसातून एकदा तरी करते, कारण येणं जाणं जास्त हॉलमध्येच आपलं असतं, हॉल आणि किचन. मग हे मी दोन्ही जास्त आमच्या ना असं दसरा म्हटलं तरी पण ना अजिबात जास्त असं धूळ वगैरे नसतं. आणि नंतर मी इथे नाच म्हणजे आपले सोपे आहेत लाकडी, आणि ते मी इकडे बाजूला सरकून आई आणि मी ना ते पण मी सर्व झटकून वगैरे घेते. आणि रोजचं हलकं म्हणजे आपले पडदे खिडकीच्या ते पण मी डेलीच्या डेली असं झटकून वगैरे घेते, म्हणून जेणेकरून ना त्याचे घाण होणार नाहीत. अजून आपल्याला पडदे पण स्वच्छ करून घ्यायचे आहेत. आणि आठवड्यातून मी एकदा ना डीप क्लिनिंग करते हॉलची. आणि आता दसरा म्हटले की नाही पूर्ण हॉल स्वच्छ नीटनेटकं ठेवते. आणि दसऱ्याला आपण तर सर्वजणच ना एकदम खूप छान असं ना क्लिनिंग करत असतो. बारीक सारीक सर्व गोष्टी आपण ना क्लीन करत असतो. आणि इथे बघा आईचं चाललेलं आहे की सोप्यावरती धूळ पडते ना त्याच्यामुळे आई काय करायला लागलेत ना शाल घेऊन ना त्याच्यावरती पांघरू लागलेत, म्हणजे ते स्पंज आहेत ना सोप्याचे ते खराब होणार नाहीत. हॉलची क्लिनिंग म्हटलं ना आपण टेबल खुर्च्या आणि शोपीस टी व्ही खिडक्या युनिट आणि वरची सगळी धूळ आपण ना पुसून घेत असतो ओल्या कापडाने. आणि अशी जाळी काढत असतो. जाळी पण ना खूप म्हणजे खूप साचलेलं असते जाळी कोपऱ्यामध्ये ते पण मी इथे ना जाळी ही काढून घेतली. आणि हॉल ना क्लिनिंग करणं बराच वेळ मला नाही म्हटले तरी पण ना 2 तास तरी लागले बरं का हॉलची क्लिनिंग करावं म्हटलं की. मी आधी पण आता बघा फॅन पण पुसून घेतला मी, कारण परवाच ना महालक्ष्मी वेळेस फॅन स्वच्छ क्लिनिंग करून घेतलं होतं मी, फॅन स्वच्छ धुवून वगैरे. आणि ते बस नंतर सोपे वगैरे तर ठेवलेले आहेत आणि भरपूर कचरा निघाला. आणि त्यानंतर ना मी फरशी पण पुसून घेते, जेणेकरून आपल्याला फरशी पुसल्यानंतरच आपल्याला छान वाटतं. आणि आपण सोफ्याचे कवर आणि पडदे आणि सर्वच असं ना जे काही असतं ना मी ती काढते. आणि ते बघा शौर्य आज सुट्टी असल्यामुळे शौर्यचं इकडे चाललेलं आहे खेळणं त्यानं. आणि शौर्याचे बाबा दोघेही खेळत आहेत आजोबा. आणि ते बघा आई पण इथे ना म्हणजे टी व्हीच्या पाठीमागच्या साईडला वगैरे जे काही जाळी वगैरे होती ना ते पण काढून घेतलेले आहेत. मला अजून सोफ्याचे कवर धुवायचे आहेत आणि पडदे पण धुवून घ्यायचे आहेत खिडक्याचे वगैरे. आणि आता हे सर्व कडापे मी स्वच्छ करून घेतले, म्हणजे झाडू वगैरे मारून घेतलं. आणि धूळ वगैरे असेल त्यांना ओलं कापड करून मी पुसून घेतलं, म्हणजे जेणेकरून ना धूळ निघून जाईल. आणि काचेसाठी मग ग्लास वगैरे असेल ना तर आपण क्लिनर पण वापरला जातो. दरवाजे खिडक्या या सर्वांना मी कापडाने पुसून घेत असते. आणि तुम्ही पाहू शकता हा आहे आमचा हॉल. आणि हॉल ना तुम्ही बराच वेळा पाहिला असेल. आणि इथे बघा हॉलचं मी पूर्ण कडापे, म्हणजे हॉलमध्ये एक कडापा आहे ते मी म्हणजे आईंच्या साड्या म्हणजे शौर्याची खेळणी जे काही ते लागते ना डिलिव्हरचे मी इथं ठेवत असते. आणि असे पडदे लावलेले असतात म्हणून दिसत नाहीत हॉलमधला असा पसारा वगैरे. आणि ते बघा शौर्याच्या लहानपणीचे शूज आहेत, नवीनच आहेत ते इथं आत्ता पसारा काढल्यामुळे सापडलेले आहेत. आणि हे आहे ड्रेसिंग टेबलावरचं ना ते वरती ठेवायचं होतं, पण ते चुकून माझ्या हातून ना मोडलं गेलेलं आहे थोडासा भाग. आणि ते मी कापडाने त्याला पुसून घेतलं. तुम्ही तर पाहिलेलंच आहे व्हिडिओमध्ये किती धूळ होती याच्यावरती ना. आता मी ते सर्व ओलं कापड करून पण पुसून घेतलं. आणि ते ना मी छानपैकी ना ड्रेसिंग टेबलचंही पुसून घेतले. आणि आता चला ड्रेसिंग टेबलावरती जे काही पसारा आहे ना आपण सारखं ना आपण ड्रेसिंग टेबला पुढे जात असतो कंगवा करताना, आपल्यासारखा हात किंवा तेल लावताना वगैरे इकडे तिकडे लावलेला असतो. आणि इथे ना मी ड्रेसिंग टेबलाला ना स्प्रे वगैरे मारून घेतला आणि छान इथे ना ओलं कापड करून पुसून घेतलं. आणि खूप म्हणजे खूप धूळ साचते बरं का. आणि बाहेरून सारखं खिडकीतले ना हवा येत असते आणि धूळ बाहेरची धूळ ना या आरशावरती बसत असते.
आणि पूर्ण ड्रेसिंग टेबल ना एकदम असं मी चकाचक करून घेतलं. आणि मला आता विंडोज पण बाकी आहे तेही पुसून घेते, कारण आपण कसं एरवी कसं फक्त वरवरून असं झाडू वगैरे मारत असतो. आणि आता मी डीप क्लिनिंग करून घेते हॉलची. आपण दसरा म्हटले की नाही सर्व कानाकोपऱ्यातून ना सर्व आपण क्लिनिंग करत असतो. दसरा आता दुःख सगळा विसरा असं मनच आहे. आणि इथे बघा मी आणि आईनं छानपैकी ते झटकून वगैरे घेतलं. आणि इथं आमचा असतो गणपतीचा मोठा फोटो. आणि ह्या खिडकीत बघा किती धूळ साचलेली आहे. आणि इथे साईडला ना आमचे फोटो आहेत, शौर्यचे आणि माझे. आणि इथे मी खिडक्या वगैरे सर्व पुसून घेते. तिथेही स्प्रे वगैरे मारून घेतला थोडासा लिक्विडचा. आणि नंतर ना मी कापडाने पुसून घेते, ओलं कापड करून. आणि सारख्या आपल्या खिडक्या उघड्या असतात ना, मग बाहेरची हवा धूळ वने सगळी या खिडकीवरती बसत असते. आणि आपल्या घरासमोरच झाडं आहेत आणि झाडं वारा वादळ सुटत असतो, ते सारखं धूळ येते या विंडोजवरती पडत असते. आणि हॉलमध्ये ना आपल्या सर्व सोफा, खिडक्या आणि टेबल, टीपॉय, टी व्ही सर्व आपलं असतं. आणि ते पण मी क्लीन करून घेते. आणि इथे बघा मी लाईट ऑफ करून ना थोडंसं बोर्ड पण खराब झालं, म्हणजे काळपट पडलं होतं, मी तेही पुसत होते. आई नको म्हणत होत्या पुसू नको म्हणत होत नाही काय होत नाही राहू द्या, म्हणलं मी थोडंसंच असं ना ओलं कापड करून पुसून घेतलेलं आहे. आणि ते ना आपला हॉल एकदम चकाचक आता करणार आहे मी. आणि तुम्ही पाहू शकता इतका कचरा साचलेला आहे हॉलमध्ये, पण एवढा कचरा कुठे लपला होता काही की. आणि ते बघा सोप्या आणि मी आणि आईने ना दोघी मिळून सोफा वगैरे इकडे ठेवला. अजून बेडशीट, सोफ्यावरची कवर, खिडकीचे पडदे आणि सगळीकडे आपण माळ्याला वगैरे लावलेले पडदे आहेत ना, ते पण सर्व धुवायचे बाकी आहेत. आणि ते मी आणि आईने ना सोफा लावून घेतला. आणि धूळ बघा इतकी धूळ साचली ना हॉलमध्ये. एरवी तरी तुम्ही व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंच असेल काही जास्तीचं आपण कसं एरवी काही दिसत नसतं, पण आपण जेव्हा साफसफाईला चालू करतो ना तेव्हा खूप म्हणजे खूप पसारा निघतो. आणि इथे बघा आम्ही हॉलची साफसफाई करेपर्यंत ना इतका पाऊस आला. आम्ही वरच्या रूममध्ये आले, वरती कपडे वगैरे काल थोड्याफार ना कपडे वगैरे वाळू घातले होते, ते पण आता पावसाने भिजतील म्हणून मी वरती लगेच आले. दरवर्षी पाऊस येतोच. आणि आता पण सकाळपासून पाऊस होता. आता ना 1:45 वाजलेले आहेत. आणि तुम्हाला तर माहितीच आहे इथं मी ड्रेसिंग टेबलच्या कप्प्यामध्ये ना माझ्या डेलिव्हरच्या साड्या वगैरे इथंच ठेवत असते. आणि आता ना हे सर्व काढून वॉश वगैरे सगळं ना म्हणजे धुतलेलंच आहे स्वच्छ, पण आता ते सर्व काढावंच लागतं आपल्याला. हे सगळं काढून व्यवस्थित आता धुवून वगैरे ना वाळू घालायचं बाकी आहे. चला आता मी सर्व ना ड्रेसिंग टेबलमधल्या माझ्या सर्व साड्या वगैरे ना काढून ठेवते. आणि त्याला सर्व धुवून ना आता वाळू घालायचं बाकी आहे. थोडं थोडं काढतो, कारण पावसामुळे ना घाबरून जास्तीचा एकदम पसारा काढलेला नाही आहे, थोडाच काढलेला आहे. अजून शौर्यची शर्ट कपडे आहेत बाकीचे धुवायचे. आणि एवढ्या आहेत बरं का साड्या माझ्या, म्हणजे एवढ्या म्हणलं तरी पण ह्यात ना 10-12 साड्या आहेत. आणि जे काही साड्या होत्या ना जे घाण असलेल्या मळकट वगैरे असले ना आणि डाग वगैरे पडले ना, मी ते ना डिटर्जंट पावडरमध्ये मिक्स करून ना मी ते फेस वगैरे तयार करून ते मी भिजू घातलेल्या होत्या. आणि कपडे रंगानुसार मी वेगवेगळे केले, पांढरे वेगळे आणि रंगीत वेगळे. आणि असं स्वच्छ धुवून घेते, कारण आता बघा तुम्ही पाहू शकता एकदम असं कडक ऊन पडलेलं आहे. आणि आता ना दुपारच्या 2 वाजलेले आहेत. आणि कपडे ना 15-20 मिनिटांना भिजून ठेवायचे, मग नंतर आपण हलक्या हाताने चोळून धुतलं तरी पण लगेच स्वच्छ होतात. आणि हे आहेत माझ्या डेलिव्हरच्या साड्या आहेत, मी अजून काही कपाटातलं काढलेलं नाही आहे पावसामुळे. आणि स्वच्छ पाण्यात 2-3 वेळा आपण धुवून घ्यायचं साबण लावून वगैरे. आणि आई पण आलेलेत तर का, म्हणजे वाळू घालायला पिळून वगैरे साड्या. आणि इथे बघा सर्व साड्या वाळू घातलेल्या आहेत आईने छानपैकी. आणि कपड्यांना आपण उन्हात आणि वाऱ्यात सुकवायला टाकायचं, आणि खूप छान आपल्या इथे ना सर्व साड्या वगैरे वाळतील. आणि पांढरे कपडे उन्हात वाळले तर खूप म्हणजे खूप सुंदर आणि स्वच्छ दिसतात बरं का. आणि रंगीत कपडे आपण ना सावलीत वाळवले तरी पण ना त्याचा रंग टिकतो. आणि आपण ना रंगीत ना जास्त करून सावलीतच टाकायचे. आणि सुकलेले कपडे वगैरे असतात ना ते लगेच मी घडी वगैरे घालून घेतले, कारण वारा सुटला होता. आणि ते बघा वरच्या गच्चीवरती मी ते सर्व साड्या वगैरे वाळू घातलेल्या आहेत. आणि साईडनं ना म्हणजे जास्तीचं वाळू घातलं नाही, म्हणजे जेणेकरून वाऱ्याने खाली पडतील. परत मी टेरेसवरतीच वाळू घातलेले आहेत. डेलिव्हरचे पण कपडे इथंच वाळू घातलेले आहेत. आणि साड्या वगैरे सर्व इथंच वाळू घातलं. आणि जसं वाळलं तसं ना मी 1-1, 2-2 काढून ना घड्या घालून ठेवलेल्या आहेत. आणि आता चला तुम्हाला दाखवते वरच्या टेरेसवरचं. जास्तीचं मी तर वरती टेरेसवरच येत नाही आहे. काहीतरी असे कपडे वाळवणं म्हणा, काहीतरी धान्य वगैरे वाळवायचं असेल तरच टेरेसवर येते. जॉबमुळे ना वरती टेरेसवरती यायचं पण जमत नाही आहे.
म्हणजे या निमित्ताने तरी मी आज टेरेसवरती आले. जास्तीचे कपडे असले तरच आम्ही टेरेसवरती येते बरं का मी. आणि ते बघा साड्या वगैरे सर्व वाळायला टाकलेलं आहेत. आणि पाऊस काय आता थांबलाय. सकाळी 1-2 तास झाला आणि आता दुपारचे 2 वाजलेत. किती छान आणि कडक ऊन पडलेलं आहे. अजून आहेत आईचे पण साड्या आहेत बाकीचे. मग माझ्याच एवढ्या आज जास्तीच्या साड्या होत्या तेवढ्या काढल्या. बघू आता उद्या वगैरे होईल. आईंच्या साड्या पण मी सर्व काढून उद्या धुते. अजून एक 8 दिवस आहे आपल्या दसऱ्याला घटस्थापनेला. आणि ते बघा मी वरती ना आलेली आहे, तुमच्याशी शेअर करावं म्हणलं. कपडे पण म्हणजे हॉलची पण क्लिनिंग झाली आणि ते ना हॉलची साफसफाई झाल्यानंतर मी लगेच कपडे पण धुवायला घेतले. आणि नंतर ना खूप म्हणजे खूप ना थकल्यासारखं झालं होतं. म्हणून मी आता संध्याकाळीच तुमच्याशी भेटलेले आहे. आणि इथे ना आज संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये ना रात्रीच्या भात बनवला मी. म्हणजे आज अंडा राईस बनवा म्हटलं. हा रविवारचा ब्लॉग आहे आणि ते मी भात शिजून घेतलं छान. मी पण पहिल्यांदाच बनवलं आहे बरं का हा अंडा राईस. कधीच बनवलेलं नाही, पहिल्यांदा बनवते. काही चुकलं असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. तेल गरम झालं, थोडंसं जिरं टाकून घेतलं आणि तेजपत्ता टाकला आणि बारीक चिरलेला कांदाही टाकून घेतलेला आहे. आणि आता हा कांदा ना थोडासा सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा. आणि तुम्हाला तर माहिती आहे मी जास्तीचं नॉनव्हेज बनवत नाही आहे, कारण आमच्या घरी 8-6 महिन्यातून किंवा वर्षातून नॉनव्हेज असतं. कोण जास्त नॉनव्हेज खात नाही आणि मी तरी खातच नाही नॉनव्हेज. आणि ते ना मी टोमॅटो ॲड केलेला आहे. टोमॅटो पण मऊ होण्यासाठी मी मीठ टाकून घेतलं चवीपुरतं. आणि इथे बघा मी मसाला टाकले, गरम मसाला टाकला आणि थोडंसं चिकन मसाला टाकलेला आहे आणि अंडा मसाला थोडा टाकला. आणि थोडं याच्यामध्ये तिखट काही वापर नाही, थोडंसं बॅडगी तिखट वापरलेलं आहे. आणि 3-4 अंडे मी फोडून याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं. आपण भुर्जी भुर्जी म्हणतो ना तशा पद्धतीने बनवायचं. आणि फक्त याच्यामध्ये आपण शिजलेला भात आहे ना ॲड करायचा आणि झाला आपला अंडा राईस. आणि 1-2-3 मिनटांना आपण सतत फिरवत राहायचं. म्हणजे खूप छान आहे ते ना अंडा भुर्जी बनलेला आहे. आणि मी पहिल्यांदाच बनवते बरं का अंडा राईस. आणि कसं होते बघूया. आणि ते बघा छान भात मोकळा शिजून घेतला, कारण कुकर लावलं तर ना थोडासा मऊ तरी होतो आणि थोडंसं पाणी जास्त कमी होतं. मग पातेल्यात बनवलेला आहे थोडासा मोकळा होण्यासाठी. आणि ते बघा छानपैकी इथे ना आपला अंडा राईस तयार होतोय. आणि वरून थोडीशी कोथिंबीर पेरून घ्यायची. आणि इथे ना कोथिंबीर छान वरून पेरून घेतली. आणि आता चला सर्वांना गरमागरम अंडा राईस देते. एवढंच बनवलेलं आहे आज स्वयंपाक. आज जास्तीचा स्वयंपाक काय बनवलं नाही, कारण खूप म्हणजे खूप कामं लोड झालं होतं आज. म्हणून मी फक्त इथे अंडा राईस बनवलं. आणि ते शौर्यासाठी एक अंड्याची पोळी बनवलेली आहे आणि 1-2 अंड्याची पोळी बनवली मीठ टाकून. आणि आता चला सर्वांना गरमागरम जेवायला देते. आणि आज खूप काम झालं, म्हणजे सकाळपासून खूप धावपळ, हॉलची साफसफाई, कपडे धुणं वगैरे. म्हणून मी इथे फक्त अंडा राईस बनवला आणि नंतर 1-2-3 अंड्याचे पोळे बनवले. आणि चला आता खूप म्हणजे खूप वेळ झालेला आहे, म्हणजे रात्रीच्या 9-9:30 वाजता मी एवढं बनवलं. म्हणजे जास्त स्वयंपाकच बनवलं नाही, फक्त अंडा राईस एवढं बनवून घेतलं. आणि आमची सर्वांची जेवणं वगैरे झाली. आणि नंतर जेवण झाल्यानंतर मी लगेच हॉल पण झाडू मारून घेतला. आणि हॉल झाडू मारून ना आई भांडे घासतायत जेवलेले सर्व. आई मदत करतात बरं का, असं नाही की कुठलंही काम मी एकटीच करते असं नाही आहे. आई सगळ्या कामाला मला मदत करू लागतात. आणि तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ आणि हॉलची साफसफाई कशी वाटली नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि तुम्हाला जर माझा थोडा जरी व्हिडिओ आवडत असेल तर एक लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.